नमस्कार. मी डॉक्टर ल देशमुख लक्ष्मणराव आपटे प्रशालेतनं सेवानिवृत्त झालेलो आहे आणि सध्या शिक्षण क्षेत्रातच काम पाहतो आहे. हे शिक्षण क्षेत्रातलं काम पाहत असताना यावर्षी कोविड-19 ही माझ्या जीवनातली पहिलीच आपत्ती अशी होती की अनेक रोगांच्या साथी बघितल्या मी, पण मी कधी घाबरलेलो नाही कुठल्याही रोगाला आत्तापर्यंत. माझ्यावर कोणाचीही दहशत नव्हती कुठल्याही रोगाची. मला कशाचीही मनोबल जे म्हणतात ते मनोबल माझं कधीही खच्ची झालेलं नव्हतं. पण समाजातल्या लहान मुलांचं जाऊ द्या, समाजातल्या इतर लोकांचं जाऊ द्या, पण माझा स्वतःचा अनुभव मी सांगतो की कोविड-19च्यामुळं मी पूर्ण मानसिकतेने खचलो होतो. जसं जसं कोविड-19ची आजार वाढायला लागला आणि तो सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये अगदी पीक पॉईंटला आला होता, त्यावेळेस तर मला सारखं वाटायचं की हा कुठला आजार आहे, समाजाचं नेमकं ह्याने काय होणार आहे. मी शिक्षक असल्यामुळं शाळांचं काय होणार आहे, विद्यार्थ्यांचं काय होईल, एक संपूर्ण विद्यार्थ्यांच्या जीवनातलं वर्षच यामुळं जातं आहे की काय, असा सारखा विचार माझ्या मनात येत होता. मग हे करत असताना अनेक ऑनलाईनचे बातम्या यायला लागल्या. पण ऑनलाईन हा काही महाराष्ट्राला किंवा भारताला पर्याय ठरू शकत नाही आज तरी. प्रगत देशांची पोझिशन वेगळी आहे आणि भारताची पोझिशन वेगळी आहे. आज भारतामध्ये साधारणतः 60% जनता ही बिलो पॉवर्टी लाईनमध्ये आहे. त्यामुळे त्यांच्याकडं मोबाईल नाहीत. असला तर एक मोबाईल असतो, तो बाबा घेऊन जातात. मग बाकी मुलांनी घरात करायचं काय. त्यामुळे ऑनलाईनची जी काही शिक्षण पद्धती विकसित झाली ती फक्त 20 किंवा 25% मुलांपुरतीच विकसित झालेली आहे किंवा त्याचा लाभ किंवा त्याचा फायदा 20-25% विद्यार्थ्यांनी घेतला आहे. आजही 60-65% मुलांना काहीही शिक्षण मिळालेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. ठीक आहे, शासनाच्या बाजूने आकडे मोठे मोठे सांगितले जातात, पण ते समाजामध्ये एक चांगलं पिक्चर निर्माण व्हावं म्हणून ते आकडे सांगितले जातात. अर्थात मी त्याच्याकडे एका अँगलनी हा झाला नकारात्मक व्ह्यू, पण आपण जर पॉझिटिव्ह अँगलने पाहिलं, सकारात्मक पद्धतीने पाहिलं, तर काही नसल्यापेक्षा ऑनलाईनने काहीतरी मुलाला मिळालेलं आहे ना, नाकारता येत नाही. माहिती तंत्रज्ञानाचा विकास जो झालेला आहे की आज निदान मुलाला ऑनलाईन शब्द कळला. आईबाबांनी विचार करून काही वेळेला आठवड्यातनं एक दिवस बाबा तुझ्यासाठी मी मोबाईल घरी ठेवून जातो, हा बाबांचा मुलाच्या विषयी असलेला विचार, दिस इज पॉझिटिव्हिटी. मग त्या एका तासामध्ये त्या दिवशी मुलांनी जे काही पाहिलं असेल ते त्याला निदान कळलं तरी असेल की बाबा ऑनलाईनने असं शिक्षण घेतलं जातं. त्यामुळं काही नसल्यापेक्षा काहीतरी सुरू झालेलं आहे एवढं निश्चित. मग त्यातल्या गमती खूप आहेत की मग वेळेचं बंधन आलं, मग ते मुलाची मानसिकता किती आहे, ऐकण्याची किती आहे, पाहण्याची किती आहे. काही लोकांनी 30-30 मिनटाचे ऑनलाईनचे प्रोग्राम केले. अरे पण मुलाची ऐकण्याची क्षमता 10च मिनटं आहे ना, 5च मिनटं आहे ना. 10 मिनटामध्ये ते मुलगा झोपायला जात होता किंवा झोपत होता, मग आई बिचारी 20 मिनटं ऐकत होती. हिची अशाही गमती काही त्यातल्या घडलेल्या आहेत. पण हे सगळा विचार केला तर आज तरी आपल्याकडे ऑनलाईन एज्युकेशन हा शिक्षणाला पर्याय ठरू शकत नाही. हा काळाच्या ओघानुसार अजून 10 वर्षांनी हा पर्याय योग्यही होईल, नाही असं नाही, पण आजची परिस्थिती तशी नव्हती. त्यामुळं कोविड-19च्या काळामध्ये मुलांचं मोठ्या प्रमाणामध्ये शैक्षणिक नुकसान झालेलं आहे, हे अगदी त्रिवार सत्य आहे. आणि केवळ शैक्षणिकच नाही तर आपण मुलाचा मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार केला
तर मुलांच्या मनावर आघातही खूप झालेले आहेत. म्हणजे ज्याच्या घरामध्ये कोणीतरी कोविडमुळे गेलेला असेल, तो अटॅक मुलांनी सहन केला आहे, बघितला आहे डोळ्यांनी. शेजारच्या घरामधले आजी आजोबा त्यांना लळा लागलेला असेल, त्यातल्या आजी आजोबांमध्ये कोणी गेलं तर तो मुलांच्या मनावरचे हे आघात, आपल्याला वाटतं की मुलांना काही कळत नाही, पण मुलांच्या मनावर मानसशास्त्रीय आघात हे होत असतात. आज मुलं 8-8 महिने घरामध्ये आहेत. पहिले 3 महिने तर मुलांना अजिबात बाहेर पडता येत नव्हतं. मुलाचं वय हे जर बघितलं तुम्ही तर मुलाचं वय हे बागडण्याचं आहे. मुलाचं वय हे मोकळ्या मनाने बाहेर फिरण्याचं आहे. मुलाचं वय हे रस्त्यावरून हुदडण्यातलं आहे. त्याच्यातच त्याची फिजिकल डेव्हलपमेंट आहे. त्याला काही स्पेसिफिक सगळी मुलं व्यायामच करतायत असं अजिबात नाही आहे. 10-20% मुलं व्यायाम करतायत. 90-80% मुलं ही या बागडण्यानेच मोठी होत आहेत ना. बागडण्यानेच त्यांची शारीरिक क्षमता उत्तम राहते ना. अप्रत्यक्षपणे ती शारीरिक क्षमता या सगळ्या ह्याच्यामुळं कमी झालेली आहे. आपण ती मोजलेली नाही आहे, पण अप्रत्यक्षपणे मुलांची शारीरिक क्षमता या संपूर्ण कोविडमुळं मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे. कोविडमुळं आणखीन मुलांच्या मनामध्ये नकारात्मक प्रवृत्ती पण खूप निर्माण झालेल्या आहेत. त्यांना चीड आलेली आहे. त्यांना त्या मोबाईलची चीड आलेली आहे. त्यांना त्या टी व्हीवरच्या बातम्यांची चीड आलेली आहे. त्यांना घरात डांबून ठेवल्यामुळं आईबाबांची चीड आलेली आहे. हे नाकारता येत नाही. आईबाबा हे सर्वात प्रिय असतात आपल्याला, पण मला असं करू दिलं नाही तर त्या मुलाच्या मनामध्ये जे एक नकारात्मक प्रवृत्ती निर्माण होत असते ना, ती त्याच्यामुळं आईबाबा मला सारखं घरातच बसवत आहेत, आईबाबा मला सारखं देवासमोर बसवत आहेत, हे म्हणतायत ते म्हणतायत. त्याला म्हणायचं नाही आहे ना सगळं. त्याच्यामुळं अप्रत्यक्षपणे घरातल्या लोकांच्या विषयी त्याच्या मनामध्ये चीड निर्माण झालेली आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या कोविडमुळे झालेल्या आहेत ना. पण त्याला बिचाऱ्याला कशाचंच काही नाही आहे ना. समजा 9वी-10वीचा मुलगा काहीतरी थोडी वैचारिक पातळी त्याची उत्तम आहे, पण तुम्ही जसं खालच्या लेवलला जाल तशी खालच्या लेवलला विशेषतः बालवाडीची मुलं किंवा प्राथमिक शाळेतली मुलं, त्यांची ही ब्रेन डेव्हलपमेंटची कंडिशन आहे. त्यांच्या ब्रेन डेव्हलपमेंटचा हा वयोगट आहे. आणि नेमकं त्यांच्या मेंदूवरच जर असा काही नकारात्मक आघात झाला असेल ना, तर तो कदाचित हळूहळू त्यांच्या ब्रेनची डेव्हलपमेंट कमी झाल्यामुळं पुढं त्याचा परिणाम दिसतोय की काय, हा संशोधनाचा विषय होऊ शकतो. कारण याच्यावर जर कोणी संशोधन केलं ना, तर लवकर म्हणतील ना की कोविडच्या काळामध्ये अनेक मुलांच्या जर डेटा जमा केला, सर्वे केला, तर अनेक मुलांच्या मेंदूवर परिणाम झालेला आहे, तर ते कदाचित चुकीचं नाही ठरायचं. आणि हा सगळा विचार जर झाला, आता याच्यातनं आपल्याला बाहेर पडायचं आहे. संकटं येतात, संकटं येणार आहेत, पण संकटाला डगमगणारा तो माणूस नाही. आपल्याला माणूस संपूर्ण प्राण्यांमध्ये आपल्याला श्रेष्ठत्व का दिलं आहे, तर त्याच्याजवळ विचार करण्याची क्षमता आहे, संकट झेलण्याची क्षमता आहे, आव्हानं पेलण्याची क्षमता आहे, त्याच्याजवळ विचार करण्याची क्षमता आहे, त्याच्याजवळ कल्पना आहेत, त्याच्याजवळ वेगवेगळ्या दृष्टिकोनातून संपूर्ण समाजाशी कसं लढायचं आहे ही विचारसरणी, संपूर्ण इतिहास जर आपण आपला पाहिला, मानवांचा इतिहास पाहिला, मग तो मोगलचा असू देत, तो ख्रिश्चनांचा असू देत, मुस्लिमांचा असू देत, हिंदूंचा कोणाचाही असू देत ना, पण माणसाने उत्तम पद्धतीने डोकं चालवून त्यातनं मार्ग काढलेले आहेत, त्यालाच तर आपण माणूस म्हणतो ना. त्यामुळं आपल्याला हे काही जड नाही आहे. आपल्याला करोना अजून 50 करोना आले तरी त्यांना उत्तम पद्धतीने सामना करणारा म्हणून माणूस आहे. आपण यातनं बाहेर पडणार आहोत. पण बाहेर पडण्यासाठी एकटा माणूस बाहेर पडू शकत नाही आहे. त्याला 50 लोकांचं सहकार्य पाहिजे. आणि विशेषतः हे सहकार्य कोण करू शकतं, भारतामध्ये कोण करू शकतं, तर भारतामध्ये युवा शक्ती सर्वात मोठी आहे. अब्दुल कलामांनी म्हणलं आहे की 2021 साली भारत जगावर सत्ता गाजवू शकेल. ते अब्दुल कलामांनी कुठल्या आधारे म्हणलं आहे, तर 2021 साली भारतामध्ये संपूर्ण जगात भारतामध्ये युवकांचं प्रमाण जास्त असणार आहे.
म्हणजे अप्रत्यक्षपणे ही जबाबदारी युवकांवर येऊन पोहोचते आहे की या संपूर्ण पॅन्डेमिकमधनं, या संपूर्ण आपत्तीमधनं समाजाला बाहेर काढायचं असेल तर युवक सरसावला पाहिजे. आपल्याकडं ज्येष्ठ नागरिकांची संख्या जशी जास्त आहे तशी ज्येष्ठ नागरिक आता संपले, ते त्यांच्या मार्गाला लागलेले आहेत. पण युवकांच्या जवळ संपूर्ण समाज निर्मितीचं स्वप्न आहे. मग काय करू शकतील युवक? युवक प्रत्येक घरात जाऊन प्रत्येक घराला आधार देऊ शकतील. काय करू शकतील युवक? प्रत्येक शाळेमध्ये जाऊन काही ते मराठी, हिंदी, इंग्रजी विषय शिकू शकणार नाहीत, पण काही उत्तम प्रकारचे प्रयोग करून दाखवतील, उत्तम प्रकारचे खेळ खेळून दाखवतील, उत्तम प्रकारची मुलांची शिबिरं घेतील, उत्तम प्रकारे मुलांना काही चांगल्या सवयी आहेत त्या सवयी सांगू शकतील. युवकांच्यामध्ये काही मानसशास्त्राचा अभ्यास करणारे युवक असतील तर मानसशास्त्राचा अभ्यास करणारे युवक शाळेमध्ये जाऊन मुलांची मानसिकता कशी उंचवायची याचा विचार करतील, याचा प्रोग्रॅम तयार करतील. युवक संपूर्ण आरोग्याचा विचार करून मुलांचं आरोग्य कसं उत्तम राहील त्याचा विचार करतील. मुलांच्या माध्यमातून मुलांनी घरी काय सांगावं आईबाबांना ते युवक मुलांना सांगू शकतील ना. म्हणजे प्रत्येक गावामध्ये युवकांचा गट जर प्रभावी झाला, युवकांचा गट जर कृतिशील झाला, युवकांचा गट जर कार्यशील झाला, युवकांचा गट जर कल्पनाशक्ती विचार करून वैचारिक पातळीने लढला तर सगळी संकटं दूर होतील. शैक्षणिक संकट दूर होईल, सामाजिक संकट दूर होईल, राष्ट्रीय संकट दूर होईल, गावातले प्रॉब्लेम्स असतील ते दूर होतील. गावात तर खूप मोठे प्रॉब्लेम आहेत. आज शहरात तरी सगळ्या सोयी आहेत, पण ग्रामीण भागामध्ये जिथे डॉक्टर नाही आहेत तिथे त्या युवकांवर केवढी मोठी जबाबदारी आहे. म्हणजे आपण म्हणतो राणी बंग आणि अभय बंग यांनी युवकांना संपूर्ण आरोग्याचं शिक्षण दिलं आणि ते युवक डॉक्टर म्हणून कार्य केलं, त्याला रॅमन मॅक्से मिळालं ना. म्हणजे ही युवकांच्या जोरावरती रॅमन मॅक्से पारितोषिक काही अभय बंगांचं नाही, ते युवकांचं आहे ना. असं आपण म्हटलं तर ते खोटं ठरणार नाही. प्रत्यक्ष शिकवायचंच नाही आहे युवकांनी, पण अशा स्वरूपाचे कार्यक्रम आपल्याला प्लॅन करावे लागतील. आणि मग त्या युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी समाजामध्ये खूप शिक्षणातले तज्ज्ञ आहेत, अर्थशास्त्रातले तज्ज्ञ आहेत, वैद्यकीय क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत, समाज शिक्षणातले तज्ज्ञ आहेत. ह्या तज्ज्ञांनी त्यांना मार्गदर्शन करावं. राजकारणसुद्धा आपल्याला अलिप्त नाही. राजकारणात सुद्धा जितके वाईट लोक आहेत ना त्यापेक्षा जास्त चांगली लोक आहेत. राजकारणातल्या चांगल्या लोकांनी त्याला फंडिंग दिलं. आपल्याला CSR सारख्या कंपन्या आहेत मोठमोठ्या, त्या कंपन्यांनी आता CSRचा विचार करून काम केलं पाहिजे. कंपन्यांनी सुद्धा की अनावश्यक कोणीतरी पैसे मागतोय म्हणून CSR पैसे देत आहे ना, तसं स्वरूपाचं आता होता उपयोगाचं नाही आहे. कंपन्यांनी विचारच केला पाहिजे की या आपल्याला करोनानंतरचं समाजाचं जीवन उत्तम करायचं आहे, त्याला आपण समाज उत्थान करायचं आहे असं म्हटलं तर कंपन्यांनी विचार केला तर ते पैसे योग्य मार्गावर जातील. आज कसं आहे, पैसा खूप आहे आपल्याकडं, पण तो सगळाच सन्मार्गावर जात नाही आहे. CSRमध्ये खूप फंडिंग आहे, पण ते CSRचे पदाधिकारी विचार न करता मी जाऊन एखादं प्रोजेक्ट दिलं की त्यांना वाटतं चला तो यातला आता 5 लाख तर जाईल ते, असे विवंचनेत ते लोक आहेत. मग युवकांना चांगले प्रोजेक्ट घेऊन CSRकडे जाता येते का? मग हे कोणी करायला पाहिजे? तर हे मला वाटतं आता आपली स्वरूपवर्धिनी संस्था आहे. मग स्वरूपवर्धिनीचं काम काय? तर CSR फंडिंगचा चांगला उपयोग युवकांच्या माध्यमातून समाजापर्यंत करणे. स्वरूपवर्धिनी एक उदाहरण घेतलं मी. असे अनेक संस्था आहेत ना, त्या अनेक संस्थांनी आता या पद्धतीने काम केलं पाहिजे. वेगवेगळ्या अशा संस्था आहेत त्यामुळं आपण करोनातनं बाहेर पडू. त्यामुळं आपण आणि यातनं बाहेर पडायचं असेल आपल्याला
तर आपली मानसिकता आपल्याला उंचवायलाच पाहिजे. आपलं मुलांचं मी शाळांच्या नेहमी सध्या सगळ्या शाळांच्यामध्ये जाऊन सांगतो आहे की बा तुम्ही मुलांची पहिल्यांदा शारीरिक क्षमता बघा काय आहे, त्याचं वजन किती आहे, त्याची उंची किती आहे, करोनाच्या पूर्वी त्याचं वजन किती होतं, त्याचं वजन घटलं आहे का. मुलांची मानसिकता उंचवायची आहे की मुलं घाबरलेली आहेत, ती त्यांची पहिल्यांदा भीती घालवा. गणिताची भीती नंतरची आहे, पण त्याच्या मनाचीच भीती पहिली आहे ना. ती मनाची भीती गेल्याशिवाय गणिताची भीती किंवा सायन्सची भीती, इंग्लिशची भीती तर हा नंतरचा भाग आहे. पण त्याच्या मनाची भीती घालवण्याची संकल्पना आपल्याला पहिल्यांदा केली पाहिजे. त्याच्यानंतर शाळांच्यामध्ये मी एवढंही सांगितलं की दर 8 दिवसांनी एका डॉक्टरचं लेक्चर ठेवा शाळेमध्ये. अजूनही कोरोना संपलेला नाही आहे. ते काय जसं म्युटेशन होईल तसं त्याचे व्हायरसेस बदलतील, त्यांची भूमिका बदलेल. सप्टेंबरमध्ये करोनाची जी भूमिका होती ती आजच्या करोनाच्या व्हायरसची भूमिका असेलच असं नाही. ती कदाचित आपल्या दृष्टिकोनातून चांगली पण असू शकेल, तिला भ्यायचं कारण नाही आहे. पण हे सगळं मुलांना समजून सांगितलं पाहिजे ना. ते काम डॉक्टरांचं आहे. डॉक्टर जर असं म्हणले की आम्हाला हॉस्पिटलमध्ये वेळ नाही आहे, मी बाहेर कसं जाणार, तर नाही चालणार. आता प्रत्येकाला शिक्षणाकडं लक्ष दिलं पाहिजे, कारण शिक्षणात पुढचा सगळा घटक तिथून तयार होतो आहे. समाजातल्या प्रत्येक स्तरातल्या व्यक्तींनी, मग ते वैद्यकीय क्षेत्रातले असू देत, व्यापार क्षेत्रातले असू देत, शेतीमधले असू देत, बँकामधले असू देत, सर्वांनी शिक्षणावर लक्ष दिलं पाहिजे. आणि पुढचा येणारा घटक जो तिथून तयार होतो आहे ना, तो सक्षम आणला पाहिजे वर. हे जर काम झालं तर मग आपल्याला ह्याच्यातनं बाहेर पडता येईल. मी परवाच एका शाळेला मुद्दाम भेट दिली आणि मला शिक्षकांनी विचारलं की अजून शासनाने आम्हाला कळवलंच नाही की काय शिकवा आणि काय नाही. मी त्यांना म्हणलं तुम्ही आता लहान आहात का रे म्हणलं. प्रत्येक गोष्ट शासनाने काय सांगावी म्हणलं तुम्हाला, मला काही कळत नाही. मी काय शिकवायचं हे शासनाने शिकवायचं काही कारण आहे का, शासनाने सांगायचं काही कारण आहे का. मी त्यांना म्हणलं ना की तुमच्याजवळ अभ्यासक्रम आहे ना, त्या अभ्यासक्रमाचे 3 भाग करा. एक अत्यंत सोपा अभ्यासक्रम की जो मुलाला घरी वाचून कळेल. दुसरा गट करा की ऑनलाईन शिकवायचा अभ्यासक्रम की बुवा हे घटक आहेत ते ऑनलाईन शिकवले तर मुलाला उत्तम कळतील. आणि तिसरा एक भाग करा की ज्याची काठिण्य पातळी जास्त आहे असे टॉपिक, ज्याची डिफिकल्टी लेवल हायेस्ट आहे असे टॉपिक. आणि मग ते जून महिन्यापासून डिफिकल्टी लेवल हायेस्ट असलेले टॉपिक या 3 महिन्यामध्ये फेस टू फेस प्रत्यक्ष वर्गात शिकवा. की या 3 महिन्यात काय करावं. आता जे 3 शाळा सुरू झालेल्या आहेत तर नेमकं 3 महिन्यात काय करावं, तर हायेस्ट डिफिकल्टी लेवल असलेले टॉपिक की जे मुलांना फेस टू फेस शिकवलेच पाहिजेत. मग अभ्यासक्रमाचे 3 गट करणं हे शिक्षकांचं काम आहे ना. ह्यात शासन काय करणार, शासनाला काय कळतं आहे. मुलाचं मूल्यमापन कसं करायचं विचार करा ना. की मी मुलाचं शारीरिक मूल्यमापन करेल, मी मुलाचं मानसिक मूल्यमापन करेल, मी मुलाचं शैक्षणिक ॲकॅडमिक ज्याला आपण इव्हॅल्युएशन म्हणतो ते करेल, मी मुलाचं कल्चरल इव्हॅल्युएशन करेल. हे सगळे भाग शिक्षकांनी विचार करायचे. शेवटी ज्ञान कोणाजवळ आहे, शिक्षकांजवळ आहे. मुलगा कोणाला माहिती आहे, मुलगा शासनाला थोडाच माहिती आहे. मुलगा मला माहिती आहे ना, माझ्या वर्गातला मुलगा मला माहिती, त्याचं मूल्यमापन मी करणार आहे. म्हणून ज्या त्या शाळेतल्या शिक्षकांनी प्रत्येक शाळेचा खरं म्हणजे प्रोग्राम तयार व्हायला पाहिजे. प्रत्येक शाळेने माझ्या शाळेचं मूल्यमापन असं करणार, माझ्या शाळेच्या अभ्यासक्रमाची विभागणी अशी करणार, माझ्या शाळेमध्ये मी अशा अध्यापन पद्धती वापरणार. हे प्रत्येक शाळेतल्या शिक्षकांचं काम आहे. शिक्षक काही येडे नाही आहेत. समाजाला संपूर्ण काय परिवर्तन करणारा घटक म्हणून आपण त्याच्याकडे बघत असू. आणि मग ते शिक्षकांना पडलं की सर सॉरी म्हणे आम्हाला आत्ता कळलं की मला पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही तो संपूर्ण प्लॅन करतो आणि तुम्हाला दाखवतो. आणि खरोखर त्या शाळेतल्या शिक्षकांनी मला पुन्हा 8 दिवसांनी बोलवलं आणि त्यांनी वेल प्लॅन केला. आणि मग ते म्हणले आम्ही पण सर कमी नाहीत म्हणे. पण अशा प्रकारची प्रवृत्ती जर झाली, म्हणून प्रत्येक गोष्ट शासन सांगेल ना त्याच्याकडे वाट बघत बसू नका. एखाद्या NGOला वाटलं की नाही करोनानंतरचं मला वाटतं की अशा पद्धतीने समाजामध्ये काम व्हावं,
त्या NGOने ते कामाचा संपूर्ण आराखडा तयार करावा आणि सुरू करावं काम. शासनाच्याच पैशाची गरज आहे अशी अजिबात नाही. गरज नाही आहे शासनाच्या पैशाची. समाजात खूप पैसा आहे. समाजातले 100रातले 99 लोक चांगलेत, 1% लोक फक्त बेकार आहेत. 99% लोक तुम्हाला पैसे देणार आहेत आणि तुमचं काम बघणार आहेत आणि त्यांना कळतं आहे की कोणाला पैसे द्यायचे आणि कोणाला नाही. अशा 99% लोक चांगले आहेत ना. असा विचार केला तर आपल्याला ह्यातनं निश्चित बाहेर पडता येईल. आता लस आलेलीच आहे. अजून 2-3 महिन्यामध्ये सगळ्यांना ती लस दिली जाईल आणि जशी आपल्याला आता पोलिओची भीती वाटत नाही तसं जून महिन्यामध्ये आपल्याला कोरोनाचीही भीती वाटणार नाही. असा पॉझिटिव्ह विचार आपण करूयात असं मला वाटतं. ठीक आहे. धन्यवाद.